आहा, काय तर्री आहे, काय कट बनवून तयार झालेला आहे. आणि त्यात इतके छान असे वडे. हे बाहेरून आणलेले नाहीत हा कटवडा, हा मी घरातच केलेला आहे. हॅलो फ्रेंड्स, मी नेहा रोहित पवार. आज आपण करणार आहोत कटवड्याची रेसिपी. अगदी सोपी अशी रेसिपी आहे हा, आणि रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा. हॉटेलपेक्षाही अगदी बेस्ट असा आपला कटवडा बनवून तयार होतो हा. अगदी घरचे विचारतील, कुठून आणला तू हा कटवडा. चला तर मग सर्वात आधी आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही बटाटे उकडून घेऊ शकता. आता इकडे मी कांदा, नंतर आपले थोडे खडे मसाले, लवंग, मिरे, इलायची, स्टारफूल, तेजपत्ता, धने हे सुद्धा चांगले परतून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये थोडे सुके खोबरे टाकून सुद्धा परतून घ्या. आता त्यामध्येच आपल्याला लसूण, आलं, कोथिंबीरचे देठ, थोडी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून त्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. आणि हां, त्यामध्ये थोडे तीळ ॲड करा. तीळमुळे जरा ग्रेव्हीला थोडेसे थिकनेस येते, म्हणून थोडे तीळ ॲड करा. आता हे घार झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून चांगले बारीक करून घ्यायचे आहे. आता आपल्याला कट बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंगची फोडणी द्यायची आहे. आणि हां, आपण जो बनवला आहे ना मसाला, तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे हां. त्यामुळे काय होतं, चांगला भाजून घेतल्यामुळे कटला चांगला रंग येतो. आता थोडं लवकरच आपण आहे ना ह्यामध्ये तिखट वगैरे टाकायची घाई करू नका. थोडं परतू द्या, मग त्यानंतर टाका. आता ह्यामध्ये मी हळद, लाल तिखट, कश्मीरी मसाला आणि थोडा कांदा लसूण मसाला सुद्धा ॲड केलेला आहे. आता हे चांगले आपल्याला लाल एकदम त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आणि हां, हे होत असताना एका साईडला तुम्ही गरम पाणी करायला ठेवा. यामुळे काय होते, आपला जो मसाला आहे त्यामध्ये जर आपण गरम पाणी टाकल्यामुळे त्याला छान अशी तर्री येते. इकडे आपले बटाटे सुद्धा उकडून तयार आहेत. आता हे माझी कट चांगला मी यामध्ये पाणी टाकलेले आहे. चवीनुसार मीठ टाका ह्यामध्ये आणि त्याला चांगली उकळी येऊ द्या. आता इकडे मी बेसनसुद्धा भिजवून घेतलेले आहे. बेसनमध्ये आपल्याला हळद, मीठ, ओवा थोडा चोळून घाला. हे चांगले मिश्रण आपल्याला हे करून घ्यायचे आहे, भिजवून घ्यायचे आहे. यामध्ये पाणी जास्त टाकू नका. अगदी मीडियम कन्सिस्टन्सी हवी हां, एकदम पातळसुद्धा नको. त्यामुळे काय होतं की त्यावरचं सगळं बेसन निघून जातं तळताना. आता इकडे मी बटाटे सुद्धा सोलून घेतलेले आहेत. आपले जे बटाटे आहेत ते उकडले आहेत त्याच्यावरची साल काढून घ्या. आता इकडे आपल्याला बटाटे आपले चिरून घ्यायचे आहेत. जास्त बारीक करू नका. बारीक केल्यामुळे काय होतं की जो मसाला लावतो तो चांगला आपल्या ह्याला कोटिंग होत नाही. पाहिजे तर तुम्ही मसाला जेव्हा आपण परततो ना कढईमध्ये तेव्हा तुम्ही बारीक करू शकता. बघता नाही ते किती छान असा सुरेख आपल्या कटला रंग आलेला आहे. त्यामुळे मी कोथिंबीर टाकून गार्निश केलेली आहे. आता बटाटे वड्यासाठी आपल्याला एक हिरवा मसाला लागणार आहे. हाच तो एक छान अशी एक टिप आहे. हिरवा मसाला बनवताना हा थोडा आपल्या तव्यामध्ये तेलात परतून घ्या. त्यामुळे काय होते, चव जरा छान अजूनच छान लागते. आता इकडे कढईमध्ये मी तेल टाकून आपला हळद, आपले जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी द्यायची. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. आणि हां, जो आपण मसाला हिरवा मसाला जो बनवला आहे ना, त्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून यामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर लाल होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाका. त्यामुळे काय होतं, कांदा लवकर लाल होतो. आणि त्यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मटरसुद्धा ॲड करू शकता. मटरमुळे छान चव लागते हां, करून बघा ही तुम्ही ट्रिक. आता इकडे छान मी हळद आणि आपला हिरवा मसाला टाकून त्याला चांगला परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपले जे उकडलेले बटाटे आहेत त्याला सुद्धा टाकून त्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा परतत असताना जर तुम्हाला वाटत असेल तुमचे बटाटे खूपच मोठे पीसेस आहेत तर आता तुम्हाला ह्या कढईमध्ये त्याला बारीक करून घ्यायचे आहे. आणि वरतून त्यावर आपल्याला कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचं आहे. बघताना किती छान असा रंग आलेला आहे. आता आपल्याला ह्याची वडे बनवून घ्यायचे आहे. असे छोटे छोटे थापून गोल आकाराचे वडे. आता आपण जो बेसन पीठ भिजवले आहे त्यामध्ये आपल्याला डिप करून आपल्याला इकडे तळून घ्यायचे आहे. हां, मी तुम्हाला अजून एक ट्रिक्स, आपली जी बाहेर भेटते ना तशी चटणी बनवायसाठी बेसन पीठ आहे ना जे भिजवलेले त्याला आपल्याला थोडंसं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आणि ते बाजूला काढून ठेवा. तुम्हाला मी चटणीची पण रेसिपी सांगते. आता इकडे माझे वडे एकदम खरपूस लाल असे आपण छान तळून घेतलेले आहे. तर बघताना किती छान असा रंग आलेला आहे वड्यांना.
आता एक एक करून आपले वडे आपण सगळे तळून घेऊया. आता मी तुम्हाला सांगते चटणीची रेसिपी. आता आपण आधी जो हे काढून ठेवलेलं ना बेसन पीठ तळून आपल्याला भजीसारखं, आता त्याला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही लाल तिखट, लसूण, थोडं खोबरं, सुकं खोबरं आणि मीठ टाकून त्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि थोडे जिरेसुद्धा ॲड करा, त्यामुळे चव जरा छान लागते. अगदी सोपी आहे हो रेसिपी, काहीच ह्याच्यामध्ये अवघड नाही आहे. जशी बाहेर भेटते ना आपल्याला वडापावच्या गाडीवर, तशीच ही चटणी बनवून रेडी होते. आता चला, आपली सगळी रेसिपी तयार आहे. आता आपण ह्याला वाढायचं कसं. आता आधी एका डिशमध्ये आपल्याला कट घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे वडे टाका तुम्ही. त्यावर थोडासा कांदा टाका, कोथिंबीर गार्निश करा आणि शेव टाका. चला, आपला कटवडा रेडी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.